नमस्कार. एव्हरी माइंड मॅटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर गौरी दप्तरदार, होमिओपॅथिक सायकियाट्रिस्ट, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये टीनेज सिरीजमध्ये आपण टीनेजर्सना येणारे प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन्स बघितले. ह्या व्हिडिओमध्ये त्यांना सगळ्यात महत्त्वाचा येणारा प्रॉब्लेम म्हणजे रोमॅन्टिक रिलेशनशिप्स, प्रेमाचा युफोरिया, ह्याच्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया. प्रेमाचा युफोरिया हा खरंच किती समर्पक शब्द आहे. प्रेमामुळे आलेली धुंदी, एक्साइटमेंट, उत्कट आनंदाची भावना, थोडक्यात सुखभ्रम. आजूबाजूच्या जगात काय चाललंय, काय बरोबर आहे, काय चूक आहे, हे खरंच प्रेम आहे की फक्त अट्रॅक्शन, हे न कळणारी आणि सांगूनही न पटणारी आयुष्यातली एक महत्त्वपूर्ण फेज. हे सगळं का होतं बरं? सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं हॉर्मोन्स. डोपामाइन, ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन्स टीनेजमध्ये खूप जास्त प्रमाणात शरीरात प्रोड्यूस होत असतात आणि दुसऱ्या अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन निर्माण करण्यासाठी हे हॉर्मोन्स महत्त्वाचा रोल प्ले करतात. मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन, मुलींमध्ये FSH हे सेक्स हॉर्मोन सेक्शुअल ग्रोथसाठी महत्त्वाचे असतात आणि ह्या सगळ्या हॉर्मोन्सच्या एकत्रित प्रभावामुळे आपल्याला अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन निर्माण होत असतं. तसंच प्रेमाची भावनासुद्धा वाढीला लागत असते. आपला मुलगा किंवा मुलगी कोणाबरोबर तरी रिलेशनशिपमध्ये आहे हे कळल्यावर बहुतांश पालकाची काय रिॲक्शन असते बरं? आया चिंतित होतात, बाबा लोक रागवतात, काय चाललंय हे करायला जाता का शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ही काय नसती थेरं, ह्या वयात अभ्यास करायचं सोडून ही कुठली नसती थेरं, वगैरे वगैरे वगैरे. मग काही पालक मुलींचं बाहेर जाणं बंद करतात, त्यांचं फ्रेंड्सना भेटणं बंद करतात, मोबाईल काढून घेतला जातो. पण ह्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम मुलं आपल्यापासून दूर जाणं, मुलं वर्सेस पालक हे चित्र उभं राहण्यातच होतो. आपण जरा आपल्या टीनेजमध्ये जाऊन बघूयात. आपल्याला कधी असं अट्रॅक्शन झालेलं का? आणि जर झालं असेल तर खरंच ते कंट्रोल करता येणं आपल्याला त्या वयात शक्य होतं का? बहुतांश पालक याचं उत्तर नाही असंच देतील, कारण त्या वयामध्ये ही भावना कंट्रोल करता येणं हे खरंच अवघड असतं. मग जर आपण आपल्या मुलांकडनं अशा अपेक्षा करत असू की त्यांनी भावना कंट्रोल कराव्यात, त्यांनी प्रेम वगैरे भानगडीत पडू नये, त्यांनी लॉजिकली वागावं, तर हे खरंच शक्य आहे का? मग करायचं काय? पालक म्हणून आपल्याला त्यांच्या भावना कंट्रोल करायच्या नाही आहेत, तर त्यांना ह्या फेजमधून प्रॉपर मार्ग दाखवायचा आहे, गाईड करायचं आहे आणि त्यांना हेल्दीली त्यांच्या फिलिंग्सवर कंट्रोल आणायला शिकवायचं आहे. मग हे कसं करता येईल? ह्याच्यासाठी पहिल्यांदा पालकांना हा ॲक्सेप्टन्स येणं गरजेचं आहे की ह्या वयात जर मुलगा किंवा मुलगी कोणाच्या प्रेमात पडत असतील, कोणाकडे अट्रॅक्ट होत असतील, ही खूप नॉर्मल आणि ऑब्व्हियस गोष्ट आहे. कित्येक वेळा काय होतं, आपण पालक म्हणून पटकन फ्रस्ट्रेट होतो, रिॲक्ट करतो, चिडतो. मग मुलांकडनं मोबाईल काढून घेणं, त्यांच्या फ्रेंड्सबरोबर जाणं बंद करणं, घराबाहेर पडणं बंद करणं, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे मुलांचे इमोशनल्स प्रॉब्लेम वाढायला लागतात. जसं की मुलं इमोशनली अपसेट होणं, मग डिप्रेशन, कधीकधी सुसाईड, कधीकधी अविचाराने निर्णय घेणं, कोणाबरोबर तरी पळून जाणं किंवा टीनेज प्रेग्नन्सी. हे सगळं आपण कसं अवॉइड करू शकू? जर आपण ही फेज ॲक्सेप्ट केली आणि आपल्या रिॲक्शन्सवर कंट्रोल ठेवला तर आपण खूप गोष्टी सहज साध्य करू शकू. मुलांना ह्या फेजमध्ये हे दाखवणं महत्त्वाचं आहे की तू कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असशील किंवा तुला कोणीही आवडत असेल तरी आम्हाला तू तितकाच आवडतोस, आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर आहोत. सो हे पेरेंट्स वर्सेस मुलं हे जे पिक्चर तयार होतं, हे न होण्याची जबाबदारी जर पालकांनी उचलली तर पुढचे सगळे होणारे दुष्परिणाम नक्कीच टाळता येतील. खरं तर ह्या प्रॉब्लेम सॉल्विंगची सुरुवात टीनेजमध्ये न होता खूप आधीच्याच वयात होत असते. म्हणजे कसं? म्हणजे आपल्या मुलाला हा विश्वास वाटणं की माझे आईवडील मला समजून घेतील, माझा प्रॉब्लेम समजून घेतील आणि मला बरोबर सोल्युशन सांगतील, मला बरोबर गाईड करतील. जे काही ते मला सांगतील त्याच्यात माझा फायदाच असेल,
हे जर मुलांना लहानपणापासूनच पटवून देता आलं असेल तर आत्ता या प्रेमाच्या प्रॉब्लेममध्ये त्यांना हँडल करणं खूप सोपं जाईल. जेव्हा मुलांना हे माहिती असतं की आपले पालक जिथे गरजेचं आहे तिथे आपल्याला पूर्ण फ्रीडम, पूर्ण विचारांचं स्वातंत्र्य देतात, आपल्यावर त्यांचे विचार लादत नाहीत, ते आपली ओपिनियन्स ॲक्सेप्ट करतात, तिथे आपल्या प्रेमाच्या संबंधांबद्दल, त्याच्यामधून येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल मुलं पालकांशी मोकळेपणाने बोलू शकतील. त्यामुळे घरात मोकळं वातावरण असणं आणि आपल्या कन्सेप्ट्स, पालकांच्या कन्सेप्ट्स खूप रिजिड नसणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण त्यांच्याबरोबर बोलून, संवाद साधून हा विश्वास प्रस्थापित करू शकलो की काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला येऊन मोकळेपणाने सांगू तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पालकांना पटकन मिळू शकतं. मोकळेपणाने टीनेजर्सशी संवाद कसा साधावा याचा उल्लेख मी पूर्वीच्या कम्युनिकेशनच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघू शकता. आत्ता त्या व्हिडिओची लिंक वरती फ्लॅश होतीये. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे युजली अर्ली रोमॅन्टिक रिलेशनशिप या कुठल्या तरी इमोशनल व्हॉइडमधनं निर्माण होत असतात. म्हणजे कसं, काहीतरी इमोशनल गरज जी घरून भागत नाही आहे पण ती बाहेरच्या माणसाकडनं भागली जाते, अशा गोष्टींमधनं अर्ली रोमॅन्टिक रिलेशनशिप निर्माण. त्यामुळे जर आपला मुलगा किंवा मुलगी ह्या रिलेशनशिपमध्ये किती इन्व्हॉल्व आहेत, त्यांच्या ह्या रिलेशनशिपमधनं काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्या कुठल्या मानसिक गरजा ह्या रिलेशनशिपमधनं पूर्ण होत आहेत, हे जर पालकांना कळू शकलं, जर पालकांनी ह्यावर मोकळेपणाने संवाद साधला तर आपल्याला त्यांना त्यांच्या मानसिक गरजा दुसऱ्या पद्धतीने प्रोव्हाइड करता येऊ शकतात. एक उदाहरण सांगते. एक 18-19 वर्षाची मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडते. घरी सतत भांडणं, आईवडिलांची वादावादी, त्याच्यातून ही भावना बळावलेली असते की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. आणि तो जो समोरचा मुलगा असतो तो तिला प्रेस करणं, तिच्या आवडीच्या गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपसुकच करत असतात. त्यामुळे आपल्यावर कोणीतरी प्रेम करणारं आहे, आपल्याकडे कोणीतरी लक्ष देणारं आहे, ही भावना त्या प्रेमसंबंधातनं पूर्ण होते. जेव्हा तिच्या आईवडिलांना तिच्या ह्या इमोशनल व्हॉइडबद्दल समजावून सांगितलं, तिला असणाऱ्या प्रेमाच्या गरजेबद्दल, ॲप्रिसिएशनच्या गरजेबद्दल समजावून सांगितलं, तेव्हापासनं तिची त्या रिलेशनशिपवर असलेली डिपेंडन्सी हळूहळू कमी व्हायला मदत झाली. कुठल्याही रिलेशनशिपच्या 4 स्टेजेस असतात. पहिली असते युफोरिक स्टेज, दुसरी असते अर्ली अटॅचमेंट स्टेज, तिसरी असते क्रायसिस स्टेज आणि चौथी असते डीप अटॅचमेंट स्टेज. याच्यातल्या ॲडोलेसेंटमधल्या म्हणजे टीनेजमधल्या रिलेशनशिप ह्या पहिल्या 2 स्टेजेसमध्ये मर्यादित असतात. पहिली जी युफोरिक स्टेज आणि दुसरी अर्ली अटॅचमेंट स्टेज. आणि म्हणूनच ह्या रिलेशनशिप 18 ते 20 महिने, मॅक्झिमम 2 वर्ष ह्याच्यापेक्षा जास्त पुढे टिकत नाहीत. युफोरिक स्टेज म्हणजे काय? म्हणजे उत्कट आनंदाची अवस्था. समोरचा माणूस चुकीचा आहे, बरोबर आहे, त्याच्यात काही फॉल्ट्स आहेत का, तो खरंच चांगला आहे का, ह्या स्टेजमध्ये ह्या कशाचाही पत्ता लागत नाही, काहीही समजत नाही. समोरचा माणूस आपल्यावर प्रेम करतोय आणि आपण त्याच्यावर प्रेम करतोय ही गोष्ट फीलिंग ऑफ वेलबिंग द्यायला सफिशियंट होते. आणि त्यामुळेच महत्त्वाचे डिसिजन, लॉजिकल विचार करणं हे ह्या स्टेजमध्ये शक्यच होत नाही. ह्या स्टेजमध्ये प्रेमात पडलेल्या माणसाला सगळं जग कसं गुडीगुडीच वाटत राहतं. त्यामुळे मुलांना वेळोवेळी खुबीने कुठल्या तरी एक्झाम्पल्सचा वापर करून मूव्ही बघत असताना किंवा वेबसिरीज बघत असताना ह्या रिलेशनशिपचे कॉन्सिक्वेन्सेस समजून देणं हे खूप गरजेचं असतं. या रिलेशनशिप्समुळे होणारे तोटे, त्यांचे पुढच्या आयुष्यावर होणारे परिणाम हे सगळं पटवून देणं गरजेचं असतं. जर आपण त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं डेव्हलप करू शकत असलो, साध्या सुध्या गप्पा मारता मारता ह्या सगळ्या गोष्टी बोलता येतात. त्याच्यासाठी त्यांना वेगळं बसवणं, एक सेशन घेणं, ह्यांनी जो इम्पॅक्ट व्हायला पाहिजे तसं अजिबातच येत नाही. सो अशा डिस्कशन्सच्या अपॉर्च्युनिटीज पालकांनी कधीच मिस करायला नाही पाहिजेत. जेव्हा आपली मुलगा किंवा मुलगी
त्यांच्या फ्रेंड्सच्या रिलेशनशिपबद्दल आपल्याशी बोलत असतात, तेव्हा त्यांच्या फ्रेंड्सना जज करणं, ते चुकीचे आहे, ते कसं वाईट आहे असं रिॲक्ट करणं हे अत्यंत चुकीचं होऊ शकतं. जर त्यांच्याशी आपण पालक म्हणून मोकळेपणाचा संवाद साधू शकलो आणि त्यावेळेला ह्या कन्सेप्ट्सवरती डिस्कशन्समध्ये आणू शकलो तर त्यांच्या रिलेशनशिपमधनं काय अपेक्षा आहेत किंवा त्यांना रिलेशनशिप कशी असावी असं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं काढून घेता येतील आणि त्याचा उपयोग त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यात, गाईड करण्यात आपल्याला करता येईल. तसंच त्यांना कुठल्याही रिलेशनशिपची बाउंड्री ठरवता येणं हे खूप महत्त्वाचं असतं. समोरचा माणूस आपल्यासाठी अति पॉझिटिव्ह असणं किंवा आपल्याकडनं फिजिकल इंटिमसीची अपेक्षा ठेवणं किंवा त्याच्यासाठी फोर्स करणं, आपल्यावर प्रमाणाबाहेर अधिकार गाजवणं, ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या रिलेशनशिपमध्ये होत असतील तर ती रिलेशनशिप हेल्दी नसून टॉक्सिक आहे हे त्यांना समजावून देणं आणि हे त्यांना आधीच सांगणं. म्हणजे रिलेशनशिपमध्ये जायच्या आधी हे जर आपल्या मुलांना माहिती असेल तर त्यांना हे डिफरन्शिएट करता येईल की ही खरंच चांगली रिलेशनशिप आहे, हेल्दी रिलेशनशिप आहे, काही टॉक्सिक रिलेशनशिप आहे. पालक म्हणून कित्येक वेळा सेक्स एज्युकेशन ह्या संदर्भात अनेक पालक मुलांशी बोलणं टाळतात. त्यामुळे आपले बायसेस कमी करून मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती देणं, इन्फॉर्मेशन देणं हे पालक म्हणून गरजेचं असतं. जेणेकरून समजा उद्या पुढे मागे आपली मुलं एखाद्या रिलेशनशिपमध्ये पडली तर दे शुड नो की बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे, त्यांची बाउंड्री काय असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना मुलांना आधी आलेली असते. कारण आपण मुलांना कितीही प्रोटेक्ट केलं तरी शेवटी जेव्हा ती बाहेरच्या जगात जातात तेव्हा त्यांना येणारे प्रॉब्लेम्स हे त्यांनाच फेस करायचे असतात. जर आपला मुलगा किंवा मुलगी एखाद्या मुलाकडे किंवा मुलीकडे जास्त अट्रॅक्ट होत असतील, एखाद्या मित्राच्या जास्त संपर्कात येत असतील तर आपल्या मुलाला किंवा मुलीला त्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल काय आवडतं, त्याच्यामधलं काय भावतं हे सगळ्या गोष्टी जाणून घेणं पालक म्हणून गरजेचं आहे. जेणेकरून आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकू आणि त्यांना राईट ट्रॅकवर आणू शकू. सो जर ह्या सगळ्या ट्रिक्स आपण वापरल्या तर ह्या फेजमधून त्यांना हेल्दी वेनी नॅव्हिगेट करणं खूप सोपं होईल आणि पालकांच्या डोक्याचा ताप खरंच खूप कमी होईल. थँक्यू.